गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो नमस्कार. 140 कोटी हा माझा जो परिवार आहे यांना गणेश चतुर्थीच्या पूर्ण 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 हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे. आता 10 दिवस आपल्याकडे गणपती बसणार आहे. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात खूप चांगली पूजा होती त्यांची, गणपती बाप्पांची. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 4 जूनपासून सर्व मंगल होत आहे. जसं काही मी बोललो होतो 4 जूनला हा 140 कोटी हा जो मोदींचा परिवार आहे हा तर आशीर्वाद देणारच. पण मित्रांनो केंद्रामध्ये जसं का आपण तिसरा टर्नला आपण मोदींना आणलं आहे. कारण का मोदी है तो मुमकिन है. हर हर मोदी घर घर मोदी. मित्रांनो या जे 10 वर्षात जे मोदींनी जे कामं केले मित्रांनो, मोदींनी जे कामं केले हे 10 वर्षात, हे 70 वर्षात कोणीच कामं केले नाही. मित्रांनो मोदींचा एक मूळ मंत्र आहे, सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास. ते जात धर्मपंथ नाही पाळत, ते सर्वांना घेऊन चालत आहे. म्हणून म्हणतात ना मोदी हे तो मुमकिन आहे. मित्रांनो मी एक मोदींचा परिवारामधला मी एक सदस्य आहे. मी सगळ्यांना एक आठवण करून देतो. जसं की केंद्रामध्ये आता मोदी साहेब 3 वर्षला आलेले, त्यांच्यावर जे आरोप होत आहे त्यांच्यावर लोक काही ऑप्शन घेत आहे, त्यांचा विचार कधीच करू नका. मोदींनी नोकऱ्यांना पण खूप प्राधान्य दिलेलं आहे. विशेष म्हणजे सर्व राज्यामध्ये भेटत्या नोकऱ्या मुलांना. म्हणून मित्रांनो मोदींना अजून आपल्याला 10 वर्ष नाही, आपल्याला कमीत कमी अजून 50 वर्ष त्यांना द्यायचं साथ. किती 50 वर्ष. 50 वर्षानंतर आपले योगी साहेब पण राहतील. म्हणून म्हणतात ना मोदी हे तो मुमकिन आहे. मोदींचे जी गोष्ट आहे ना, मोदी बोलण्यापेक्षा ते करून दाखवायला श्रेष्ठ समजतात. आज बघा ना कोणत्या पण देशात जर गेलं, इंडिया जर बोललो तर लोक आपले जय जयकार करतात. मी म्हणत नाही 70 वर्षात कामं झाले नाही, कामं भरपूर झाले. पण जे मोदींनी 10 वर्षात केले ना ते जबरदस्त कामं केलेले, जबरदस्त काम केलेले. काम मोजवण्यापेक्षा काम बघण्यात मी मिनटे देतो. म्हणून आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. हेच आपले गणपती बाप्पा, हेच आपले भोले बाबा, हेच आपले साई बाबा, हेच आपली सप्तशृंगी माता राणी, हेच आपले 33 कोटी देव आणि देवतीय, हेच त्यांना आशीर्वाद देतील. मेरा परिवार भाजपा परिवार, मेरा परिवार मोदी परिवार. मोदी साहेबांनी जे कामं केले ना, खूप छान छान कामं केलेले मित्रांनो. तुम्ही ना हे जे आता बाहेर गेलेले ते परत जाणार तर आहेच आत ते. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही यांच्या फुसक्या गोष्टीवर जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की जो व्यक्ती चांगलं कार्य करतो ना त्याला धक्का देणारे, त्याला लॉटणारे आणि त्याला त्रास देणारे पण बरेचसे लोक असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास. 2014 पासून मी मोदी भक्त आहे आणि माझं स्वप्न आहे एक ना एक दिवस मी माझ्या गुरूंना भेटेल, माझ्या गुरूंना जरूर भेटेल. आणि मी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे पण माझे फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे पण ग्रुप आहे प्रत्येकाला मी सांगतो फक्त कमळ, शिंदे साहेबांचं धनुष्यबाण, अजितदादांचं घड्याळ आणि अदर राज्यामध्ये जे आपले मित्रपक्ष असतील BJP संघ म्हणजे आपल्या कमळ संघ, अशा पक्षांनाच आणि अशा उमेदवारांनाच तुम्ही मत द्या. आणि प्रत्येक राज्यामध्ये आता प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJPचाच मुख्यमंत्री होणार हा माझा विश्वास आहे. हाच माझा आशीर्वाद. 140 कोटी परिवार हाच मोदी साहेबांना भेटेल. प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJPचं सरकार. जिथं BJPचं सरकार नसेल ना तिथं 101% फक्त BJPचं सरकार येणार. BJPचं सरकार येणार. आमच्या महाराष्ट्रात पण खूप चांगले कामं केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि परत एकदा आमच्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेबच झाले पाहिजे. म्हणून म्हणतात ना मोदी हे तो मुमकिन आहे. यांच्या बाकीच्या जे पण लोक आरोप करतील ना यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका मित्रांनो. एक मराठा लाख मराठा, लाखो मराठी, समभाव, सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास. म्हणून मित्रांनो फक्त माझा विश्वास, मोदी परिवार विश्वास.
सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. जय सियाराम. मित्रांनो, पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या. आणि 10 दिवस आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे. पूर्ण माझ्या परिवाराला पूर्ण गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा मित्रांनो, तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो, आता इलेक्शन चालू होणार आहे, प्रत्येक राज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी जाऊन प्रत्येक लोकांनी फक्त कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ अशा चिन्हावर जाऊन मत द्यावे. आणि जिथं आपलं कमळ संघ जी पार्टी जॉईंट असेल ना, त्या पार्टीला जास्तीत जास्त लोकांनी मत देऊन आपल्या भारताला पुढं नेऊया. आणि पुन्हा एकदा प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJPचं सरकार आणूया. फिर एक बार मोदी सरकार. जय सियाराम.